अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर श्रावण महिन्यामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो आणि कोणती उपासना करू शकतो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्हाला अजून डीपमध्ये आणखी माहिती हवी असेल तर तीही मी तुम्हाला सांगेन. जसं की आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचं पारायण करतो. सगळ्यात प्रभावशाली जी सेवा आहे ती शिवलीला अमृताची आहे. जसं की श्रावण महिना हा भगवान शंकराचाच महिना आहे. जसं म्हटलं जातं की ह्या महिन्यामध्ये जे काही मागाल तुम्ही, जे काहीही मागाल ते तुम्हाला मिळतंच आणि खरंच मिळतंच. हे तुम्ही करून बघा. जसं की आपण शिवलीला अमृताचं पारायण करू शकता. ते कसं करायचं, काय करायचं हेही मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण आत्ता ह्या महिन्यामध्ये तुम्ही आणखी अजून कोणकोणत्या सेवा करू शकता हेही मी तुम्हाला सांगते. शिवलीला अमृताचं पारायण करू शकता, नवनाथ ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे आपलं गुरुचरित्राचं पारायण, जसं की तो आपला 5वा वेद मानला आहे आणि तो एकदम जीव की प्राण आहे. माझं तो स्वतःच आहे, कारण मला खूप छान अनुभव आले आहेत. इतके छान आलेले आहेत ना की म्हणजे आयुष्यातनं जसं की संकट असं नाहीसं झालेलं आहे. तुमच्याही होईल आणि करून बघा. जर तुम्ही महिन्यातनं एक केलं तर अतिउत्तम. जर तुम्ही नसल होत तर तुम्ही 6-6 महिन्यालाही करू शकता किंवा 3-3 महिन्याला, जसं तुम्हाला योग्य वाटेल. पण आत्ता ह्या महिन्यामध्ये तुम्ही शिवलीला अमृताचं पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता, स्वामीचरित्र सारामृत करू शकता, गुरुचरित्राचं पारायण करू शकता. जसं की गुरुचरित्र सप्तशतीचं करू शकता, जे की आपलं एकदम 1 तासाचंच पारायण आहे. आणि स्वामीचरित्र सारामृत हे तर तुम्हाला माहिती, त्यालाही तुम्हाला मोस्टली अर्धा तासच लागतो, जास्त वेळ काही लागत नाही. तेही पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला इतके छान अनुभव मिळतील ना, इतके छान की तुम्ही जेवढी सेवा करसाल ना, जेवढी ह्या महिन्यामध्ये, तर ती सेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जिथं कुणी नसेल ना तिथं फक्त आणि फक्त देवाशिवाय कोणीच येणार नाही. हे मी तुम्हाला अजून पण सांगते आणि हे मी अनुभवले. मी काय सांगते, हे मी स्वतः अनुभवले. देवाशिवाय ज्यावेळेस माणसाला गरज पडते ना, हे जवळचे आसपासचे मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण हे कुणी येत नाही. फक्त ज्याची तुम्ही सेवा करताय आणि ज्याच्यासाठी करताय की महाराज माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे, महाराज कंटिन्यूली तुमच्यासोबत असा. आणि आयुष्यामध्ये माणसाला कधी ना कधी संकट हे येतच असतात, पण त्या संकटावरती मात करण्यासाठी आणि आपला देव आपल्यासाठी उभा राहण्यासाठी हे सगळ्यात योग्य आहे. आणि त्यावेळेस असे नाहीसे होतात, तुमचे संकट खूप नाहीसे होतात. आणि हे तुम्ही करून बघा. त्याच्यामध्ये तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत करू शकता. त्याच्यानंतर गुरुवारपासूनच आपला श्रावण महिना चालू होत आहे, तर तुम्ही 11 गुरुवारही करू शकता. इतके छान तुम्हाला रिझल्ट पडतील ना, म्हणजे इतके छान की खूप छान रिझल्ट. मी 11 गुरुवार करणार आहे, तुम्हीही करा. मी प्रत्येक गुरुवारचं तुम्हाला ब्लॉग टाकत जाईल, तुम्ही ते बघत जावा आणि तुम्हीही करा. तुमच्या आयुष्यातले जे काही तुमची इच्छा असेल ना, तुमच्या प्रत्येक इच्छा किंवा तुमचे कोणते संकट असेल असे नाहीसे होईल. हे तुम्हीही करा, तुम्हाला एक खूप फायदा पडेल. आणि जसं की तुम्ही पशुपतीनाथचे जसं सोमवार करू शकता. 16 सोमवारामध्ये हे काउंट केले जात नाही. तुम्ही ते वाटलं तर 5 केल्यानंतर ते तुम्हाला करू शकता. तुम्ही एक वेळेस 16 सोमवार किंवा पशुपतीनाथचे 5 सोमवार जे की 4 येणार आहेत ते तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये जसं की आता तुम्ही आणखी म्हणजे रुद्राभिषेक म्हणजे इतकी प्रभावी सेवा आहे. तुम्ही ते घरच्या घरी करू शकता. जर तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये जायला जमत असेल जवळपास तर तुम्ही तिथेही जाऊन करू शकता, किंवा आणखी शिवमंदिर असेल तुमच्या आसपास तर तुम्ही तिथेही जाऊन करू शकता, किंवा तुम्हाला घरी करता येत असेल तर तुम्ही घरीही करू शकता. तुम्हाला खूप छान म्हणजे इतकं छान रिझल्ट भेटेल ना की तुम्ही म्हणजे तुमच्या आयुष्यातले जे काही गोष्टी आहेत नकारात्मक किंवा तुमच्या हेल्थ रिलेटेड काही इश्यू असतील किंवा तुमच्या घरामध्ये काय असेल ते तुमच्या असे नाहीसे होतील. खूप छान प्रभावी सेवा आहे. आणि जर आणखी अजून जर काय होत असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही जवळपास कोणत्याही मंदिर असेल, तुमचं शिवमंदिर असेल किंवा तुम्ही केंद्रामध्ये गेले तर अतिउत्तम. तिथे रुद्राभिषेकचा पाठ चालू असतो आणि केंद्रामध्ये तर आपलं चालूच असतं, नेहमी सेवा चालूच होते. श्रावण महिन्यामध्ये वीणावाद्य पण चालू असतं आपलं. आणि आत्ता तुम्ही मंदिर वगैरे तुमच्या आसपास असेल तर तुम्ही आरतीला जावा शिवमंदिराचं सकाळचं. मी कंटिन्यूली प्रत्येक सोमवारी जातच असते. मी तोही ब्लॉग तुम्हाला टाकेल किंवा त्याचे छोटे छोटे क्लिप्स आहेत तेही मी तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करेल. इतकं छान वाटतं ना मंदिरामध्ये ज्यावेळेस आरतीला जातो. घरीही करू शकता, पण जो मंदिरामध्ये जो म्हणतात ना आजूबाजूचा जो आवरा असतो ना आपला म्हणजे जी एनर्जी असते ना ती इतकी छान होती ना, इतकी छान म्हणजे खूप छान वाटतं. मंदिरामध्ये आरतीला जातो एकदम छान शंख वगैरे वाजतो. आणि ज्यावेळेस शंख वाजतो ना, ज्यावेळेस आपल्या आतमधली भूत बाधा काय पिढा पिशाच नाच असेल ना ते सगळं असं नाहीसं होतं आणि इतकं छान वाटतं ना. भरपूर जण येतात. माझ्यासोबत नाही म्हटलं तर ना रेग्युलर तरी 14-15 जण तर असतात. आणि आपले गुरुजी पण असतातच तिथं.
गुरुजी पण असतातच तिथं. इतकं छान म्हणजे इतकं छान पडतो ना, खूप छान प्रभाव पडतं. इतका म्हणजे तिथे असतात आपले जे गुरुजी वगैरे असतात ते पण असतात. पूजा वगैरे करतात, ते सगळे पूजा वगैरे तेच मानतात, सगळी पूजा तेच मानतात आणि सगळं व्यवस्थित पद्धतीने करतात. इतकं छान अनुभव येतो ना, खूप छान अनुभव येतो. तुम्ही एकदा जाऊन बघा, आरतीला थांबून बघा, इतकं छान वाटतं ना तुम्हाला. आरतीला ज्यावेळेस तुम्ही जाता खूप छान वाटतं तुम्हाला आरतीला गेल्यानंतर. म्हणजे एक ना वेगळीच एनर्जी आणि वेगळीच ऊर्जा निर्माण होते, एकदम वेगळी ऊर्जा निर्माण होते. म्हणजे मी काय सांगू शकत नाही. जे काही तुमचे पॉझिटिव्हिटी असते ना, ते ऑटोमॅटिकली तुमचे विचार बदलायला जातात. आणि तुम्हाला काय सांगते, सेवा करा. जर इन फ्युचरमध्ये तुम्हाला कधी कोणतीही अडचण आली कोणतीही, तर त्यावेळेस तुम्हाला तिथं स्वतः ह्या ज्या तुम्ही सेवा करताय, ह्या सगळ्या तुम्हाला सेवा केल्यानंतर ना, तिथं तुम्हाला स्वतः देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तिथं स्वतः उभा राहील. हे माझा अनुभव आहे आणि खरंच येतो. खूप छान प्रभू सेवा आहे. तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये करू शकता. मंदिरामध्ये आरतीला जाऊ शकता. आरतीला गेल्यानंतर तिथं तुम्ही फक्त उभा राहा. तुम्हाला येत असेल नसेल, पण तुमचा जो आजूबाजूचा जे एनर्जी ना, तो खूप स्ट्रॉंग होते. इतकी स्ट्रॉंग होते ना एनर्जी की मी सांगूही शकत नाही तुम्हाला, इतकी स्ट्रॉंग एनर्जी होते. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही करा. म्हणजे खूप छान वाटतं. तुम्ही संध्याकाळचंही जाऊ शकता किंवा मग तुम्ही सकाळचंही जाऊ शकता. सकाळी मोस्टली 8:30-9 वाजता आरती चालू होते आणि काही काहींच्या इथं तर 6ला वगैरे होते. आता माझ्या इथं तर 9:30 पर्यंत आरती होते. कधी कधीच उशीर होतो, पण 9:30च्या आसपासपर्यंत होते. मी घरी पण येते त्या टायमिंगला. आणि संध्याकाळी पण 7 वाजता चालू होते. 7 पावणे 7ला कंटिन्युअली बरोबर आरती चालू होते. तुम्ही जाऊन तिथं करू शकता किंवा तुम्ही गुरुजींच्या हाताने तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल तोही तुम्ही करू शकता. आणि जसं आता आपलं 13 तारखेपासून चालू होतोय श्रावण महिन्यात चालू होतोय ह्या 13 तारखेपासून. जसं की अमावस्या झाल्यानंतर चालू होतोय आणि 10 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये संपतोय. इतके छान तुम्हाला प्रभावी सेवा पडतील ना. तुम्ही ह्या सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप अनुभव येईल. आणि मला कमेंटमध्ये प्लीज सांगा तुम्हाला काय अनुभव येतात ते. काय नाही, स्वतः महादेव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात होतं. आणि खरंच मला असं खूप वेळा अनुभव आलेला आहे की मला स्वतः पिंड दिसली आहे, मला पिंडीवरती नाग दिसलेले आहेत, माझ्या घरामध्ये नाग आलेले. मला म्हणजे स्वतःला भीती वाटते की नको, मला भीती वाटते बाबा, देवा फक्त मला तुझं साधंच रूप दाखव, असं रूप नको दाखव, मला भीती वाटते. एकदम साधं तू पिंडीत जरी मला दर्शन दिलंस ना तरी खूप आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये पिंड येत असेल, साप येत असेल, तो खूप छान आहे, चांगलं आहे की तुम्हाला स्वतः महादेव तुमच्यावरती प्रसन्न झाले. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आणखीन एक सेवा जी करू शकता ती म्हणजे सत्यनारायणची पूजा मांडू शकता तुम्ही. पूर्ण ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यापासून, जसं की आता श्रावण महिना गुरुवारपासून चालू होतं, त्या महिन्यापासून त्या दिवसापासून तर जोपर्यंत आपला श्रावण महिना संपतो तोपर्यंत तुम्ही सत्यनारायणची पूजा मांडू शकता. ती कशी मांडायची, काय मांडायची, ह्याची विधिवत किंवा कोणती सेम तशीच मांडतो, जे आपण पौर्णिमेला मांडतो ना, सेम तशीच मांडू शकता. पण त्याच्यामध्ये आणखीन कशी मांडायची, काय पद्धत आहे, मी ते तुम्हाला सांगेल. तेही तुम्ही करू शकता. खूप छान आहे सत्यनारायणचे म्हणजे जे एनर्जी आहे ना ते खूप छान आहे. मी स्वतः केलेले आणि मी कधीपासून करते तुम्हाला सांगते, दत्त जयंतीपासून करते. मला इतके छान घरामध्ये रिझल्ट येतात ना. पैशाच्या बाबतीत जे काही माझे प्रॉब्लेम होतात ना ते खूप सॉल्व्ह झालेले आणि तुमचेही होईल हे मी सांगते, तुमचेही होईल एवढंच मी आशा करते. आणि तुम्ही सत्यनारायणची पूजा करा. खूप छान आहे. सत्यनारायणची पूजा केली नाही छान, एकदम वेगळाच आवरा होतो. भरपूर जण करतात, मीही करते, तुम्हीही करा. मी तुम्हाला तोही ब्लॉग टाकेल आणि तोही व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.